नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे तुमचं ज्ञानांकुर फाउंडेशनमध्ये. पहिलं तर सर्वप्रथम तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, विश यू हॅपी न्यू इयर. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे क्षमस्व. क्षमस्व याच्यासाठी की 2-3 दिवसापूर्वी मी तुम्हाला कमिटमेंट केली होती की लवकरात लवकर टाकेल, परंतु कंबाईनसाठी मला थोडा प्रॉपरली अजून एकदम मायन्यूट लेवलवर जाऊन प्लॅन बनवायचा होता, त्यामुळे याला वेळ लागला. आणि म्हणता ना की कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागला तरी हरकत नसतो, परंतु सुरुवात होणं महत्त्वाची असते. अशा संदर्भामध्ये मी प्लॅन घेऊन आलो आहोत नवीन वर्षासाठी, नवीन उमेदीसाठी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासून. आणि हे जे तुम्ही बघताय थंबनेलमध्ये, काय हे शक्य नाही कंबाईन 2024? तर मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होऊ देऊ नका. हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा जो शब्द मी टाकला आहे तो कशासाठी आहे? तर अशक्य शक्यामध्ये रूपांतर करण्यासाठी. इथं खरंच शक्य आहे का कंबाईन 2024 पहिल्या अटेम्प्ट मध्ये, म्हणजे जे न्यू कमर्स असेल त्यांच्यासाठी, जे जुने स्टुडंट असेल त्यांच्यासाठीही देखील. मग अशा स्वरूपामध्ये मी हा सगळा प्लॅन बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये सगळेजण फिट होऊ शकता. न्यू कमर्सला पण तेवढाच तो कम्फर्टेबल असणार आहे, आणि जे ओल्ड स्टुडंट आहे की जे 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करताय, काही मार्कांनी त्यांच्या असलेल्या यशाची हुलकावणी भेटल्या जाते, मग अशा संदर्भामध्ये त्यांनाही यश प्राप्त व्हावं. मग हे शक्य आहे का? हो शक्य आहे, पण कसं? तर आज आपण डिकोड करणार आहे. त्यामुळं मनामध्ये शंका नाही आणली पाहिजे की कंबाईन 2024 होणार नाही का, अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर ते होणारच आहे. फक्त आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे तुमचं सहर्ष स्वागत करतोय माझ्या ऑनलाईन ह्या प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने तुमचं असलेलं प्रेम मला देताय तुम्ही, आणि ज्या स्वरूपामध्ये माझ्याकडनं तुम्हाला सेवा जातीये, तर खऱ्या अर्थाने आपल्या असलेल्या ज्ञानांकुरचा असलेला जो शब्द आहे तो म्हणजे शिक्षणार्थ यावे सेवार्थ जावे, ह्या सगळ्या गोष्टी सार्थ होताना मला अभिमान वाटतोय. थँक्यू सो मच. चलायचं मग आपण त्या पद्धतीने पुढचं बघूया की कशा प्रकारे करायचं आहे. आता आपण बघितलं होतं की एक्झामला किती दिवस बाकी आहे हे आपल्याला तिथं बघायचंय. मग एक्झामला दिवस काउंट करताना मी एक थोडं डोक्यात घेतलं की नववर्षापासून 1 तारखेपासून आपण सुरुवात करू, आणि आपली एक्झाम आहे ती 16 जूनला. मग त्याच्या अगोदर 3 दिवस अगोदर आपण त्याला थोडं शांत करू. म्हणजे माझा प्लॅन मी बनवलेला आहे तो म्हणजे 1 जानेवारी ते 13 जून पर्यंत. म्हणजे तुम्हाला ह्या स्पॅन मध्ये, हा मोठा स्पॅन आहे मान्य आहे, परंतु तुम्हाला सांगतो कॉम्पिटिशन जास्त आहे. मग कॉम्पिटिशन जास्त ही तुमच्या मेंटली पण असणार आहे, थोडीफार पद्धतीने तुमची फिजिकल पण तिथं कॉम्पिटिशन असणार आहे. मग अशा वेळेस तुम्ही कम्फर्ट झोननी कसं पास होता, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि विशेष म्हणजे जर आपण बघायला गेलं तर आपल्याकडचं असलेला ह्या प्लॅन मध्ये मी एक गोष्ट टाकली आहे, ती म्हणजे काय की तुमचा प्रत्येक पॉइंट, प्रत्येक बीट हा कव्हर झाला पाहिजे. जसं की राज्यसेवेचं मी त्या स्वरूपाच्या माध्यमातून एक आलेख काढून दिला होता की कशा कशा प्रकारे तुम्ही करू शकता. सेम त्या प्रकारे कंबाईनचंही जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर तुमचा एकही बीट बाजूला सरत नाही, एकही सेक्शन तुमचा बाजूला राहत नाही, आणि प्रत्येक सेक्शनवर आपण तेवढ्या ताकदीने स्टडी करू शकतो, अगदी डेली फक्त 6 ते 7 तास अभ्यास करून. येस हो मित्रांनो, मी शाश्वती देतो की इथं 6 ते 7 तास तुम्ही जरी स्टडी केला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. जास्त करायची गरज नाही, फक्त माइंड शार्प ठेवणे. दुसरी गोष्ट PYQचा आधार घेणे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक नवीन त्याच्यामध्ये मी कॉन्सेप्ट आणलेली आहे, ती म्हणजे काय, काउन्सिल टू ऑफिसर. काउन्सिल टू ऑफिसर म्हणजे काय की काउन्सिलिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला ऑफिसर बनवणार आहे. मग अशा संदर्भामध्ये माझं कर्तव्य असेल की मला तुमच्या प्रिपरेशनमध्ये सोबत राहायचं आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला कसं सोबत घेणार आहे हे मी तुम्हाला आता लगेच शेअर करतो. मग आपलं लक्ष ठेवायचं किती डेज आहे टोटली कंबाईन 2024 ला, तर 160 डेज आहे. जर आपण 1 जानेवारी तर 13 जून पर्यंत जर याला काउंट करत असेल, म्हणजे आजच्या तारखेपासून आपल्याला कामाला लागावं लागेल. मग आज सकाळी त्या प्रकारचं असलेला आपण तुम्ही अभ्यासाला बसत असाल तर तुम्ही डेली 5 तास, डेली 5 ते 6 तास, हार्डली 7 तास अगर आपने स्टडी की तर इट इज अ मोर दॅन सफिशियंट आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याकडे टोटल त्या प्रकारच्या असलेल्या सब्जेक्टचा जेव्हा संदर्भ घेतो तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा प्रकारचे 7 सब्जेक्ट्स आहे. याला म्हणतो बेसिक पिलर. मी मागं पण बोललो होतो की राज्यसेवेला 6 पिलर असतात, परंतु याला एक 7वा पिलर आहे. आता खूप विद्यार्थ्यांनी मेसेज केला की सर सीसॅट बद्दल सांगा ना, MPSCच्या राज्यसेवेच्यासाठी. मी त्यांना सरळ सांगतोय, क्वालिफाईंग काय पेपर आहे,
तो सिर्फ यू हॅव टू बी जस्ट सॉल्व्ह द पॅसेज प्रॅक्टिसेस आणि पॅसेज सॉल्व्ह करून तुम्ही पास होऊ शकता. त्याच्यामध्ये जास्त हेक्टिक घ्यायची गरज नाही. पण कंबाईन मध्ये आपल्याला इथं तो एक वेगळा सब्जेक्ट आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि 2023च्या असलेल्या काही एक्झाम मध्ये आपण बघतो की कंबाईन मध्ये बऱ्यापैकी त्यांनी रिफॉर्म पण आणलेला आहे. म्हणजे जिथं 10 क्वेश्चन्स विचारले जायचे पॉलिटीचे, सडनली 15 क्वेश्चन विचारलेले आहे. काही विषयाचे क्वेश्चन्स कमी केलेले आहे. मग अशा संदर्भामध्ये आपले हे बेसिक पिलर कोणते क्वेश्चन, हे बघा मित्रांनो, क्वेश्चन कसेही येऊ द्या किंवा कोणत्याही प्रकारची त्याची संख्या वाढू द्या, आपल्याला काही फरक पडणार नाहीये. सब्जेक्ट असतो. मग उद्या चालून त्यांनी राज्यघटनेवर 5 क्वेश्चन विचारले आणि इथं 20 क्वेश्चन विचारले अर्थव्यवस्थेवर, तर आपला सब्जेक्ट परफेक्ट असला पाहिजे. क्वेश्चन किती विचारू द्या ना, आपला काय फरक पडणार आहे का? नाही. विद्यार्थी तिथं पॅनिक होता, अरे कस काय, मी तो 10 क्वेश्चनची तयारी केली. आपण काय 10 क्वेश्चनची तयारी करतो का? बिलकुल नाही. आपण तयारी करतो तो सब्जेक्टची करतो ना. मग सब्जेक्ट ओरिएंटेशन जायचं आपल्याला क्वेश्चन किती येऊ द्या. मग उद्या चालून इतिहासावर त्यांनी 50 क्वेश्चन टाकले, असं होणार नाही, पण टाकले तर आपली तयारी त्या इतिहासाला पाहिजे. आपली ती तयारी इतिहासाच्या विषयासाठी असली पाहिजे. त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नसायला पाहिजे. हा, तिथं जर तुमचा असलेला क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स येत असेल तर तो वेगळा भाग आहे. परंतु जर क्वेश्चनची संख्येवरून तुमचा रिझल्ट जात असेल आणि तुम्ही तिथं घाबरून जात असेल की अरे 15 क्वेश्चन मी एक्सेप्टेड नव्हते केले, 10 फक्त केले होते आणि माझी तयारी फक्त 10 क्वेश्चनची होती, असं बोलून जमणार नाही. कारण की तुम्हाला विचारून क्वेश्चन पेपर सेट होत नसतो. त्यामुळं आपल्याला त्या पद्धतीने हे 7 पिलर परफेक्ट असायलाच पाहिजे. मग ते कसे आणि कशा प्रकारे करायचे मी तुम्हाला सांगणार आहे. मग हे 7 पिलर आणि 7 पिलर असल्या कारणाने आपल्याला 160 डेज आहे. किती डेज आहे? 160 डेज आहे. मग नियर टू बी आपल्याकडे 23 डेज, 23 दिवस असतात प्रत्येक सब्जेक्टला. किती दिवस असतात? 23 दिवस असतात. 23 दिवसामध्ये एक सब्जेक्ट कंप्लीट होतो का? आरामशीर होतो. एकदम रिव्हिजन सहित कसा होतो मी तुम्हाला सांगणार आहे. मग फक्त लक्ष ठेवायचं किती दिवसात? 23 दिवसामध्ये मित्रांनो आपला हा त्या प्रकारचा असलेला सब्जेक्ट कंप्लीट करावा लागणार आहे. मग याच्यामध्ये मी अजून थोडं डीप मध्ये गेलो. मी थोडं कॅटेगरायझेशन केलं. कसं कॅटेगरायझेशन केलं? मी काय केलं की 20 दिवस प्रॉपरली त्या प्रकारचा असलेल्या सब्जेक्टला समजून घेणे आणि 30 दिवस प्रॉपरली त्याची असलेली फक्त आणि फक्त रिव्हिजन करणे. म्हणजे काय असतं की आपला जो फॉर्म्युला असतो ना की तुम्ही स्टडी करताय पण स्टडीला जर रिव्हिजन भेटली नाही, त्या पेपरच्या असलेल्या पर्टिक्युलर सब्जेक्टला तुम्ही रिवाइज केलं नाही तर काही फायदा आहे का? नाही. आपण आतापर्यंत काय करतोय? फक्त वाचतोच आहे. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत फक्त वाचन वाचन वाचन. मग याच्यामुळे काय होतं? वाचतो पण ते रिव्हिजन केलं जात आहे का? नाही. रीडिंग होत असते. लक्ष ठेवायचं, देअर हॅज टू बी अ डिफरन्स बिटवीन रीडिंग आणि रिव्हिजन मध्ये. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला इथं कॅटेगरायझेशन करता वेळेस 20 दिवस काय करायचं आहे? प्रॉपरली स्टडी करायचा आहे अगदी 5 ते 6 तासासाठी आणि त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये त्याची फक्त काय करायची? रिव्हिजन करायची. आता बघा, आपण एक एक सब्जेक्ट घेऊ की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आणि कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला रिव्हिजन करता येऊ शकते. मग मी इथं सुरुवात करतो 1 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत. कुठून? तर 1 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत. आणि याच्यामध्ये त्या प्रकारचा असलेला मी पहिला घेणार आहे हातामध्ये, ते म्हणजे काय? भारताची राज्यघटना. मी परत त्या प्रकारचं असलेलं डेट वाईज सांगितलेलं आहे. मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. मी जे काही करेल ते डेट वाईज बोलतो. आणि लक्ष ठेवायचं, माझं एक तत्व आहे, अभ्यास करता वेळेस तुमची असलेली पंक्च्युअलिटी आणि तुमचं असलेलं सिस्टमॅटिकनेस तुम्हाला यशापर्यंत नेता येतं. जर तुम्ही त्या प्रकारचं असलेलं फक्त PYQ वाचा आणि एवढे क्वेश्चन येतात आणि हे तर पूर्ण दुनियाला माहिती आहे. परंतु कसा करायचा? अगदी छोट्या स्पॅन मध्ये तुम्ही कसं इफेक्टिव्हली स्टडी करता, दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हे सायंटिफिक आहे. बघा, तुम्हाला कधी बर्डन नाही येणार. ह्या अभ्यास करता वेळेस 5-6 तास म्हणजे फार नॉमिनल झालं हो. 5-6 तास आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या याच्यामध्ये हे फार नॉमिनल झालंय. मग कोणी म्हणत असेल सर आमचा तर अभ्यास झालेला, आम्ही काय करायचं? गर्वामध्ये नाही जायचं किंवा ओव्हर कॉन्फिडन्स नाही जायचं. आपल्याला काही येत नाही असं समजायचं आणि दररोज वाचन करायचं, दररोज रिव्हिजन करायचं. तो टॉपिक 4दा वाचा. अन्सार शेखनी आपलं पॉलिटीचं पुस्तक 20 वेळास रिव्हिजन केलेली आहे एक्झामच्या पहिले. 20 वेळेस. तुम्ही विचार करा, उगीच IAS भेटलं नाही त्यांना. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस त्याला काहीतरी मोड ऑफ ऑपरेंडी असतं आणि ते मोड ऑफ ऑपरेंडी जर सिस्टमॅटिक पद्धतीने केलं तर होणार आहे. मग आपण राज्यघटनेला 1 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत डिवाइड करतो. मग याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5. मग अशा प्रकारचे पहिले आपण 5 दिवस, त्याच्यानंतर 6 ते 10, 11 ते 15 आणि 16 ते 20 अशा प्रकारे असलेलं
प्रत्येक डेचं असलेलं मी सांगितलंय की कोणत्या डेला आणि कोणत्या ह्या 5 दिवसामध्ये काय वाचायला पाहिजे, किती टॉपिक्स रीड केले पाहिजे आणि कोणती टॉपिक्स रीड केले पाहिजे. 20 तारखेपर्यंत टॉपिक्स रीड करायचे, त्यासोबतच त्या प्रकारचे PYQ पण त्या संदर्भात घ्यायचे. मग आता आपण पहिले बघू की आपल्याला काय करायचंय. 1 जानेवारी म्हणजे आजपासून ते त्या प्रकारचं 5 जानेवारी पर्यंत आपल्याला परफेक्टली किती टॉपिक्स करायचे. पॉलिटीचे तर घटना निर्मिती, घटनेचे वैशिष्ट्ये, सरनामा, राज्य निर्मिती आणि मूलभूत हक्क, अशा प्रकारचे असलेले हे टॉपिक्स जे की आपल्या ओळखीचे आहे. बऱ्यापैकी त्या संदर्भामध्ये तुमचं असलेलं ॲनालिसिस झालेलं आहे, बऱ्यापैकी तुमची रीडिंग झालेली असेल. काही लोकांना माहिती असेल की मूलभूत हक्क, हा मला तर सगळं पाठ आहे. हो पाठ आहे, परंतु तरी एकदा रिव्हिजन दे ना. चुकलं पाहिजे का? बिलकुल नाही. मग अशा पद्धतीने तुम्हाला ते 5 दिवस 1 2 3 4 5 म्हणजे पर डे फक्त किती चॅप्टर घ्यायचा आहे? एकच चॅप्टर घ्यायचा आहे. मला सांगा एक चॅप्टर अवघड आहे का? मग 5 तासामध्ये 5 चॅप्टरने होणार का हो? बरं ठीक आहे, अगदी काही कळत नाही म्हणून 7 तास घ्या. 7 तासामध्ये जर तुमच्या त्या प्रकारचे असलेले ह्या प्रकारचे असलेले हे जे काही चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर्स कंप्लीट नाही होणार का हो? ऍब्सोल्युटली होणार आहे. मग दिवसाला एक चॅप्टर, तर दिवसाला किती वेळेस तुम्ही त्याला रीड करू शकता, किती वेळेस मायन्यूटली ऑब्झर्वेशन मध्ये करू शकता. मग आता करायचं काय की हा फॉर एक्झाम्पल घटना निर्मिती वाचली, तर घटना निर्मिती वाचल्यानंतर त्या प्रकारचं असलेलं त्याच्या पहिले काय वाचायचं? PYQ. घटना निर्मितीवर PYQ कसे आले? घटनेच्या संदर्भामध्ये कशा स्वरूपातले क्वेश्चन विचारतात, फॅक्च्युअल विचारता, कॉन्सेप्च्युअल विचारता की काय विचारलं आता. मग घटनेच्या निर्मितीबद्दल PYQ पहिले वाचायचं आणि मग चॅप्टर वाचायचा. प्रत्येकाचं तसंच करायचं. PYQ टॉपिक, PYQ आणि चॅप्टर. मग अशा पद्धतीने हे 5 चॅप्टर्स आपल्याला कधी संपवायचे आहे? 1 जानेवारी ते 5 जानेवारी. अगदी मोकळ्या हाताने तुमचं असलेले संपून जातात, अगदी सोप्या पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल इथं घटना निर्मितीला तुम्हाला वेळ लागत नसेल तर मग पुढचा चॅप्टर हातात घ्या लगेच. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येईल ना एका दिवसामध्ये की मी घटना निर्मिती वाचतोय. अगदी बारकाईने बघायचं. पहिले PYQ याच्यासाठी बघायचे की कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. मग तिथं पहिली जी बैठक बसली त्याच्यावर क्वेश्चन होता का 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर का 25 जानेवारी याच्या संदर्भात विचारलेलं आहे किंवा बाकीच्या काही फॅक्च्युअल गोष्टी विचारलेल्या आहे. हे सगळं तुम्हाला पाठ म्हणजे पाठ असलं पाहिजे. मग हे जर संदर्भ तुमचा परफेक्ट असेल तर लगेच दुसरा चॅप्टर हातात घ्या, जेणेकरून तुमचं असलेलं प्रॉपरली एक्झिक्युशन करता येणार आहे. मग ह्या दिवसांमध्ये एवढे चॅप्टर संपले पाहिजे आणि हे संपणे म्हणजे पाठ करणे नव्हे तर त्याला समजून घेणे. मग त्याच्यासाठी त्या प्रकारचा असलेला आधार कशाचा घ्यायचा? PYQ. मूलभूत हक्क वाचायचे तर त्याचे पहिले PYQ वाचा. भरमसाठ PYQ आहे मार्केटमध्ये, तुम्ही घेऊन या, तुम्हाला सगळे सापडणार आहे. कशाही क्वेश्चन येऊ द्या, मग तुम्हाला कोणताही आणि कशाही प्रकारचा क्वेश्चन येऊ द्या, तुमचा एकही चुकणार नाही. कॉन्सेप्ट क्लिअर ठेवली पाहिजे आपण, येते लक्षात. चला पुढं आहे मग 6 जानेवारी ते 10 जानेवारी. मग याच्यामध्ये आपण थोडे चॅप्टर्स वाढवलेले आहे, जसे की मार्गदर्शक तत्व आहे, मूलभूत कर्तव्य, घटना दुरुस्ती, राष्ट्रपती उपराष्ट्रपती, केंद्र राज्य संबंध आणि लोकपाल लोकायुक्त. हे ज्याच्यावर कंटिन्यू क्वेश्चन विचारले गेलेले आहे. मग तुम्हाला ह्या पद्धतीचं असलेलं हे सगळं संदर्भ डोक्यामध्ये घेऊन तुम्हाला काय करणं आहे? ह्या स्वरूपामध्ये तिथं लगेच अभ्यास करायला लागणं आहे. कधीपासून? 6 तारखेपासून. मग मार्गदर्शक तत्वाचे हातात काय घ्यायचे? PYQ घ्यायचे आणि त्यासोबत मार्गदर्शक तत्व वाचून काढायचं. पाठ नाही करायचे, लगेच सर्व मार्गदर्शक तत्व पाठच्या पाठने करायचे. कसे क्वेश्चन विचारलेले? मग क्वेश्चन विचारला जाता की 42व्या घटना दुरुस्तीनुसार काय ऍड केलंय, 44व्या घटना दुरुस्तीनुसार काय ऍड केलंय, 86व्या घटना दुरुस्तीनुसार काय ऍड केलेलं आहे, 97वी घटना दुरुस्तीनुसार काय ऍड केलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला हे सगळं माहिती असायला पाहिजे. प्रॉपरली DPSP काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, हे थोडं PYQच्या माध्यमातून अनालिसिस करा आणि त्या पद्धतीने मार्गदर्शक तत्वाला स्टडी करा. सोबतच मूलभूत कर्तव्य आहे, घटना दुरुस्ती आहे. घटना दुरुस्ती पहिल्या घटना दुरुस्तीपासून लगेच 105व्या घटना दुरुस्तीपर्यंत सगळं वाचायचं नाही. त्याच्यातल्या महत्वाच्या घटना दुरुस्ती करायच्या आहे. मी घटना दुरुस्तीवर विशेष स्वरूपातलं ते सेशन घेणार आहे. मग त्याच्यामध्ये महत्वाच्या घटना दुरुस्ती आहे. पहिली घटना दुरुस्ती 42 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 44 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 69 आहे, 81 आहे, त्या प्रकारचं असलेलं 51 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे. अशा विविध अमेंडमेंट्स तुम्हाला लक्षात घेणे आणि विशेषतः 100 ते 105 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झाल्या, त्या 105 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट्स म्हणजे 100 ते 105 पर्यंत त्या सगळ्या तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे घटना दुरुस्तीवर कसाही क्वेश्चन येऊ द्या, तो आपल्याला डील करता आला पाहिजे. मग शेड्यूल्सवर पण कधी कधी क्वेश्चन्स येतात. मग 5th शेड्यूल आहे, 6th शेड्यूल आहे, त्या शेड्यूल्सवर पण तुम्हाला अभ्यास करणं आहे. मग अशा वेळेस त्याचा PYQ बघा आणि त्या स्वरूपामध्ये मग राष्ट्रपती उपराष्ट्रपती बद्दल ही अंदाज घेऊन टाकायचा. केंद्र राज्य संबंधामध्ये
जास्त डीप मध्ये नाही जायचं. केंद्र राज्य संबंधामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स काय आहे, एक्झिक्युटिव्ह रिलेशन्स काय आहे, लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स काय आहे, ह्या पद्धतीने त्याला ॲनालिसिस करायचं. आणि केंद्र राज्य संबंधामध्ये जर काही समित्या असेल, जसं की त्या प्रकारच्या असलेल्या साखरिया समित्याच होती, मग साखरिया कमिटीज त्यांनी काय रिकमेंडेशन दिलं आहे हे थोडं बघत चला. मग अशा पद्धतीने केंद्र राज्य संबंध करायचं. लोकपाल लोक आयुक्ताचा थोडा फॅक्च्युअल डेटा बघायचं. अपॉइंटमेंट कोण करतं, काय आहे, कसं आहे, कशा पद्धतीचं आहे, सोबतच त्या प्रकारे किती मेंबर्स असतात, मग ज्युडिशियल मेंबर्स किती, नॉन ज्युडिशियल मेंबर्स किती आहे, हे सगळं तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे. मग अशा पद्धतीने 6 जानेवारी ते 10 जानेवारी हे तिथं बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर 11 जानेवारी ते 15 जानेवारी मध्ये थोडा मोठा टॉपिक्स आहे, त्यामुळे आपल्याला तो कव्हर करणं गरजेचं आहे. संसद. मग संसदेमध्ये काय वाचायचं हे कळायचं असेल किंवा कोणत्या गोष्टी वाचायच्या नाही हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर PYQ बघा. मग संसदेवरचे PYQ काढा. संसदेमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारता आणि त्या पद्धतीने लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून वाचलं गेलं पाहिजे. बस एवढं डोक्यात ठेवा. त्याच्यानंतर मंत्रिमंडळ, पंतप्रधान व मंत्रिमंडळ, राज्यपाल आहे, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आहे, विधानसभा, विधान परिषद आणि आणीबाणी, हे चॅप्टर्स आपले कव्हर झाले पाहिजे. मग आता इथं तुम्हाला कदाचित 5 तासाच्या ऐवजी 6 तास लागू शकता, 7 तास लागू शकता. 7 तासामध्ये संसद परफेक्ट होऊन निघतं. 7 तासामध्ये संसद परफेक्ट होऊन निघतं. माझी चॅलेंज आहे, माझं ओपन चॅलेंज आहे की 7 तासामध्ये संसद होतं कसं? डोळे झाकून होतं, डोळे झाकून होतं. जर होत नसेल तर मला बोला, त्या पद्धतीचं आपण मेंटरशिप प्रोग्राम चालू करू. आपण फ्रीमध्ये यूट्यूबवर तुम्ही फक्त सांगा की सर संसद टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला, तो संसद टॉपिकवर काय वाचायचं मी सगळं सांगून देईल तुम्हाला. मग अशा पद्धतीने टॉपिक वाईज आपण जाऊ आणि त्या पद्धतीने तुमचं असलेलं ऑनलाईन मी फ्रीमध्ये सेशन घेऊन टाकाल. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधानसभा, विधान परिषद आणि आणीबाणी 11 जानेवारी ते 15 जानेवारी. त्याच्यानंतर आहे 16 जानेवारी ते शेवटचा स्लॉट 20 जानेवारी. मग याच्यामध्ये काय करायचं? घटनात्मक संस्था, बिगर घटनात्मक संस्था, न्यायालय आहे, महान्यायवादी, महाधिवक्ता आणि पंचायत राज इन्स्टिट्यूशन. पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये पण देखील काय वाचायचं? तर विविध प्रकारच्या ज्या समित्या आहेत, बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती, सिंघवी समिती, नाईक समिती, काळे समिती, पाटील समिती, ह्या सगळ्या समित्या आणि त्यांचा इयर मॅच द फॉलोइंग्स मध्ये कदाचित विचारला जाऊ शकतं. सोबतच त्या प्रकारचं आर्टिकल 243 टू 243O पर्यंत तुम्हाला सगळं 73 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट काय होती त्याच्यावर भाष्य केलं जातं आणि हे सगळ्या गोष्टी तिथं रीड करणं अपेक्षित आहे. मग अशा वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रीड करता वेळेस PYQचा आधार घेणं आणि त्या प्रकारे चॅप्टर वाचणं, बस हे 2च टास्क आहे. मग तुमच्या चॅप्टरला 7 तास लागत असेल, 8 तास लागत असेल, 10 तास लागू द्या, पण तो चॅप्टर त्या दिवशी संपलाच पाहिजे. संपला पाहिजे म्हणजे संपलाच पाहिजे. काही हेक्टिक नसतं, एकदम सोपं जायचं, एकदम फ्रेश माइंडनी तुम्ही स्टडी करू शकता. मग विचार करा, 20 दिवसामध्ये तुमचे नियर टू बी 21 ते 22 टॉपिक्स कव्हर होत आहे. किती? 21 ते 22 टॉपिक्स कव्हर होत आहे. मला एक सांगा, 21 ते 22 टॉपिक्सच्या बाहेर काही येईल का हो? बिलकुल काही येणार नाही, बिलकुल काही येणार नाही. मी शुअरिटी देतोय 20, 21, 22च्या टॉपिकच्या पलीकडं काहीच येत नाही. मग मला माहिती आहे की 21, 22 दिवसामध्ये माझे टॉपिक्स तयार होत आहे, टॉपिक आणि सब्जेक्ट तयार होतोय 20 दिवसामध्ये. हा सगळ्यात महत्वाचा कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करणारा संदर्भ असतो. बरं लक्ष ठेवा, 20 दिन में तुम्हारा पूरा सब्जेक्ट कवर हो रहा है भाई, तुम समझो बात को. आणि जर तुमचं परफेक्टली होत असेल तर तुम्हाला 20 दिवसामध्ये कॉन्फिडन्स म्हणजे एवढा राहील की तुम्हाला कसाही क्वेश्चन येऊ द्या, कोणताही प्रकारचा क्वेश्चन येऊ द्या, तिथं मस्त डील करता येईल. आता उरलेले 3 दिवस, कारण की मी सांगितलं 20 दिवस तुमचा हा प्रॉपरली रीडिंग PYQ, रीडिंग PYQ, रीडिंग PYQ. परंतु परत 3 दिवसामध्ये काय करायचं? रिव्हिजन थ्रू PYQs. परत बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो काय, यू विल बिकम अ मास्टर इन एनी सब्जेक्ट्स. कोणताही सब्जेक्ट सांगा मला, कोणताही सब्जेक्ट सांगा, त्या सब्जेक्ट्समध्ये आपल्याला मास्टर की मिळवता येईल. फक्त सिस्टमॅटिक स्टडी पाहिजे. सिस्टमॅटिक स्टडी म्हणजे असा, अभ्यासाचं नियोजन म्हणजे सकाळी 7ला मी लायब्ररीत चाललो आणि 7:30 पर्यंत अभ्यास करतो, 8ला उठतो, 8ला नाश्ता करायला जातो, 9:30ला येतो, परत झोपतो आणि परत 12 वाजता उठतो. हे नाहीये. हे नियोजन म्हणजे तुमचं आसन व्यवस्थेचं नियोजन आहे. अभ्यासाचं नियोजन म्हणजे हे असतं की कोणत्या डेटला काय करायचं, कोणत्या डेट्स पासून काय करायचंय, कधी कशा पद्धतीला कोणत्या फोकस करायचा, हे ज्याला कळलं त्यालाच कळलं. नहीं तो अदरवाइज मग भरपूर लोग अभ्यास करता, 10-10 लाख फॉर्म येता है, मगर रिजल्ट क्यों नहीं आ रहा है भाई? तुम्हारा रिजल्ट उसी की वजह से नहीं आ रहा है कि आपको समझ में नहीं आ रहा है कि मुझे क्या करना चाहिए, व्हाट शुड आई हैव टू डू और व्हाट शुड नॉट टू बी हाई टू डू. मग अशा प्रकारचा असलेला
संदर्भ घेता वेळेस तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. मग 3 दिवस काय, 3 दिवस तुम्हाला फक्त रिव्हिजन थ्रू PYQs करायचं आहे. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी मी 21, 22, 23 आपण 3 दिवस मॅरेथॉन लेक्चर्स घेणार आहे आणि ते पण ऑनलाईन असणार आहे. फक्त लाईव्ह असणार आहे. आणि त्या लाईव्ह लेक्चर्समध्ये आपल्याला पॉलिटीवर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारता, कोणत्या स्वरूपातले क्वेश्चन विचारता, याचं पूर्ण मायन्यूटली अनालिसिस करणार आहे. म्हणजे एका प्रकारे मी तुमच्या 20 दिवसात तुम्ही जे स्टडी केली ना त्याची परत एकदम सखोल चर्चा करणार आहे. मग त्याच्या वेळेस मला जर प्रत्येक चॅप्टरवरचे जर 50-50 क्वेश्चन घ्यायला लागत असेल, आपण सगळे डिस्कस करू. जर 6 तास तुमची कॅपॅसिटी असेल तर आपण 6 तास भेटू, 6 तास लाईव्ह घेऊ, 6 तासामध्ये सगळ्या गोष्टी आपण तयार करू. त्यामुळं आपल्याला हे करणं गरजेचं आहे, म्हणजे गरजेचंच आहे. अशा प्रकारे रिव्हिजन तुम्हाला द्यावी लागणार आहे. आलं लक्षात? मग हे थ्रू तुमच्या PYQच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. मग हे 3 दिवस मी तुमच्या सोबत असेल, ऑनलाईन लाईव्ह असणार आहे. आणि लाईव्ह मध्ये त्या प्रकारचं तुम्ही सगळ्यांनी ऍप डाउनलोड करून घ्या मित्रांनो. ऍप डाउनलोड केलं की त्या प्रकारे मी ऍपमध्ये लाईव्ह येणार आहे. मग ऍपमध्ये आलं की त्या प्रकारचं आपल्याला कन्व्हर्सेशन करता येईल. युट्यूबवर लाईव्हवर गेलो तर कोणीही मध्येच येतं, आपल्याला डिस्टर्ब करतं. त्याच्यापेक्षा आपले जे ओरिजिनल जे कंटेंट विद्यार्थी आहे, जे म्हणजे खरं जेन्युनली ज्यांना पोस्ट काढायची आहे, त्या विद्यार्थ्यांना आपण सर्व्हिस देणार आहे. त्यामुळं तुमचा असलेला संदर्भ जेव्हा देईल ना तर त्यावेळेस तुम्ही इथं ऍप डाउनलोड करून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले ऍपची लिंक टाकून देतोय आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे. फक्त एवढं राहील की सिरियस कॅन्डिडेट पाहिजे. मला सिरियस कॅन्डिडेट याच्यासाठी पाहिजे की ज्ञानांकुर मधून फक्त विद्यार्थी सिरियसच बाहेर निघले पाहिजे. आणि मी तुम्हाला शुअरिटी देतो मित्रांनो, हे जर तुम्ही अशा प्रकारचा फॉलो करा, नाही तुमची पोस्ट निघली तर मग मला बोलवायचं. इथं आपल्याला कोणाला त्या प्रकारचा असलेला ताण द्यायचा नाही. डोक्याला एकदम रिलॅक्स स्टडी करायचा आहे. इतकं हेक्टिक नाही बनवायचं 12-12 तास आणि 18-18 तास आणि हे सगळं बनवायचं नाही. अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये 6-6 तास अभ्यास करा, टॉपिक कव्हर करा आणि निकल जाऊया असे. याच्यामध्ये जास्त खेळायचं नाही. आलं लक्षात? चला मग 3 दिवस झाले. त्याच्यानंतर आपल्याला डेज येतात 24 जानेवारी ते 15 फेब्रुवारी. 24 जानेवारी ते 15 फेब्रुवारी त्याच्यामध्ये काय असणार आहे, भारतीय अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स शिकणार आहे. मग इकॉनॉमिक्स मध्ये पण त्याच दिवशी 5-5 दिवसाचा स्लॉट घ्यायचा. मग 24 जानेवारी ते 12 फेब पर्यंत. मग 24, 25, 26, 27, 28 एक स्लॉट, 29, 30, 31 जानेवारी, 1 फेब, 2 फेब, 3 फेब, 4, 5, 6, 7 आणि 8, 9, 10 आणि त्या प्रकारचा 12. मग परत 12 दिवस स्टडी, 3 दिवस माझ्यासोबत रिव्हिजन. 20 दिवस स्टडी, 3 दिवस माझ्यासोबत फुल रिव्हिजन. हे पॉलिटी इकॉनॉमिक्स साठी मी करणार आहे. बाकीच्याही सब्जेक्टसाठी आपण त्याच्यावर डिस्कस करू. परंतु माझं प्रांजळ मत असतं, जो विषय मी इथं घेऊ शकत नाही किंवा जो विषयाला मी जास्त 100% जस्टिस देऊ शकत नाही, ही माझी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सर सगळेच विषय घ्या, जमत नाही. मी एक व्यक्ती आहे, माझ्याकडनं विद्यार्थ्यांना चांगलंच गेलं पाहिजे. मी सगळं शिकू शकतो आणि मला सगळं येतं, हे कधीही कदापि मला मान्य नाही. मला माहिती की माझं लिमिटेशन्स कुठं आहे. मला माहिती मी सायन्स घेऊ शकत नाही. सायन्स चांगल्या प्रकारे बाकीचे जे रिनॉल्ड जे पर्सनॅलिटीज आहे त्यांच्यासारखं घेऊ शकत नाही. जिओग्राफी घेऊ शकत नाही, त्याला मी जस्टिस देणार नाही. पॉलिटी इकॉनॉमिक्सला मी जस्टिस देऊ शकतो. अनालिसिस आहे, नक्की मी त्या गोष्टीवर तुम्हाला मदत करणार आहे. मग सर बाकीचे दिवस काय, आपण तरीही चर्चा करू. कशा प्रकारे क्वेश्चन येत आहे, काय आहे, याच्यावर आपण चर्चा करता येऊ शकतं. आलं लक्षात? मग अशा प्रकारे 24 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत हा आपला पुढचा स्लॉट असेल. 24 ते 28 जानेवारी याच्यामध्ये काय करायचं, तर आपल्याला 1, 2, 3, 4 टॉपिक्स फिक्स करायचे. 4 टॉपिक्स फिक्स करायचे. भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, मानव विकास अहवाल आणि आर्थिक नियोजन. हे 4 टॉपिक्स आपल्याला करायचे. आणि त्याच्यामध्ये सुरुवात हाताला कशाला घ्यायची आहे, PYQ. भारतीय अर्थव्यवस्था वाचताय, PYQ वाचा. राष्ट्रीय उत्पन्न वाचायचं असेल त्याच्या अगोदर PYQ घ्या. मानव विकास अहवाल वाचायचा असेल, PYQ घ्या. आता मानव विकास अहवालच्या संदर्भामध्ये 2022 प्लस 2023 तर आपल्याला त्या प्रकारचा असलेली आकडेवारी माहिती असणं अपेक्षित आहे. पण तरीही डोळ्याखालून त्या प्रकारचा असलेला 2021 ची ही आकडेवारी तुमच्याकडे असू द्या. काय होईल, विनाकारण जर आपण फक्त 22-23च करत राहिलो आणि यदा कदाचित त्यांनी 21 ची आकडेवारी विचारले, आपल्या हातातून जाता कामा नाही. मग त्या प्रकारे SDI काय आहे, GGI काय आहे, GDI काय आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. PSDI वर क्वेश्चन विचारलेला होता मागच्या कंबाईनला. मग अशा वेळेस त्यावेळेस
तुमचं मानव विकास अहवालाचे असलेल्या काही फॅक्च्युअल डेटाज, काही कॉन्सेप्च्युअल डेटा, यू हॅव टू बी जस्ट नो ओव्हर दॅट. त्याच्यानंतर आहे आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना. मागच्या वेळेस मी विद्यार्थ्यांना सांगत होतो की नियोजन वाचून जा. त्याच्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना, त्याच्यामध्ये महत्वाच्या असलेल्या योजना वाचायचा. 4, 5, 6 मध्ये असलेले प्रतिमान कोणते वापरले त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. कोणत्याला रोजगार निर्मितीची असलेली योजना म्हणतात तेही विचारलेलं आहे. त्याच्यानंतर 10, 11, 12 9व्या पासून सुरुवात करायची. 9, 10, 11, 12 आवडतं आहे आयोगाचं, त्यामुळं 9वी, 10वी, 11वी, 12वी पंचवार्षिक योजना पाठ म्हणजे पाठ असली पाहिजे. मी तुमची रिव्हिजन करून घेणार आहे शेवटच्या 3 दिवसामध्ये. त्या अशा पद्धतीने हे तुम्हाला 24 जानेवारी ते 28 जानेवारी हे तुम्हाला तिथं फुलफिल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे 29 जानेवारी ते 2 फेब. काय आहे? 29 जानेवारी ते 2 फेब पर्यंत. मग पुढचे टॉपिक्स दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या आणि बँकिंग एकदम परफेक्टली करून घ्यायचं. दारिद्र्याच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या ज्या समित्या आहेत त्या समित्या तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे. अलग कमिटीचे असलेले योगेंद्र अलग यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्यामुळं तुम्हाला ते वाचणं कंपल्सरी आहे. लक्कडवाला कमिटीज, तेंडुलकर कमिटीज, त्याच्यानंतर रंगराज्य कमिटीज, फॅक्च्युअल डेटा यू हॅव टू बी जस्ट मग अप इट. कोणत्या इयरमध्ये 2004, 2005, 2009 to 10, त्याच्यानंतर 11-12 मध्ये तेंडुलकर कमिटीनी दिलेल्या रिकमेंडेशनच्या आधारावर कोणते स्टेट त्या प्रकारचे असलेले गरीब होते तर त्याचं असलेलं शॉर्टकट आहे ओबीसी. ओरिसा, बिहार आणि छत्तीसगड अशा प्रकारच्या काही जे शॉर्टकट्स आहेत त्या शॉर्टकट्सही मी तुम्हाला सांगणार आहे. मग दारिद्र्याच्या संदर्भात फॅक्च्युअल्स अलॉंग विथ दॅट त्यांनी असलेले काही रिकमेंडेशन दिलेलं आहे. किती पर्सेंटाईल पॉवर्टी होती, कशा प्रकारची आहे. पॉवर्टी गॅप इंडेक्स एकदा क्वेश्चन विचारलेला आहे, तिथं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काल परवाच पब्लिश झालाय. तो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स सध्या काय आहे, कशा प्रकारचा आहे हे तिथं समजून घेणं गरजेचं आहे. बेरोजगारी असेल, लोकसंख्या, फॅक्च्युअल डेटा आहे, भरपूर फॅक्च्युअल डेटा आहे. फॅक्च्युअल डेटावर तुम्हाला बऱ्यापैकी काम करावं लागणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत तिथं आपल्याला हे चॅप्टर संपवायचे आहे. 4 चॅप्टर्स आहे, मोठे चॅप्टर्स आहे म्हणून मी 4 चॅप्टर तिथं घेतलेले आहे. पुढचं जाऊया 3 फेब टू 7 फेब पर्यंत. 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत परकीय व्यापार. याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे की आयात निर्यात कुठं झाली आहे, कोणत्या देशाकडून जास्त आयात घेतोय, कोणत्या गोष्टीची आयात करतोय, मग आपण काय त्या प्रकारचा असलेला एक्सपोर्ट करतोय. मग एक्सपोर्ट ओरिएंटेशन मध्ये इंडिया गव्हर्नमेंटनी काय स्टान्स घेतलेला आहे, कोणत्या गोष्टी आपण एक्सपोर्ट करतोय. मध्यंतरी त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीची असलेली चर्चा चालू होती की काय पाठवायचं किंवा काय नाही पाठवायचं, जसं की कांदा निर्यात करायचं की नाही. मग ह्या गोष्टी आपल्याला सध्या चर्चेमध्ये आहेत, तर मग आपल्या डोक्यात असायला पाहिजे की आतापर्यंत इम्पोर्ट एक्सपोर्ट्समध्ये आपण अभियांत्रिक वस्तू पाठवल्या आहे की दागदागिने पाठवले की त्या प्रकारचं असलेलं पेट्रोलियम क्रूड ऑइल्स घेतलेलं आहे का, रिफायनरी ऑइल्स आपण सेंड केलेले आहे. हे सगळं तुम्ही बघत चला, कारण सर्व्हिस सेक्टर बूम होतंय. मग सर्व्हिस सेक्टरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही कंपनीज असेल ते आउटसोर्सिंग करताय. मग त्या आउटसोर्सिंग करता वेळेस इंडियन गव्हर्नमेंटनी आपल्या डोमेस्टिक लेवलला बूस्ट कसं करताय इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये, फॅक्च्युअल डेटा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आहे व्यापार तोल, व्यवहार तोल, बीओपी काय आहे, बॅलन्स ऑफ ट्रेड काय आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे, त्या कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पायाभूत सुविधाच्या संकल्पना थोड्या माहिती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथं बऱ्यापैकी गोष्टी माहीत होऊ शकतात. त्याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय संघटना. मग आंतरराष्ट्रीय संघटनेच्या बाबतीमध्ये तुमचं असलेलं IMF असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा एशियन कंट्रीज असेल किंवा अशा विविध ADB बँक्स आहे ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी बघतो तो त्यावेळेस आपल्याला ह्या संदर्भ घेणं गरजेचं आहे. कारण की मुख्याला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला विचारलं होतं की वर्ल्ड बँक कोणाला कर्ज देते, मग अशा वेळेस तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. मग तिथं विचारलं असेल तर कदाचित प्रीमध्येही विचारलं जाऊ शकतं, त्यामुळं हे तुम्हाला आंतरराष्ट्रीय संघटना परफेक्टली माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी. मग याच्यामध्ये सार्वजनिक वित्त, कृषी, उद्योग, सेवा यांचा GDP मध्ये असलेला जो वाटा आहे त्याच्यावर क्वेश्चन हमखास विचारला जातो, म्हणजे विचारला जातो. तो आपल्याला डिनाय करायचा नाही की ॲग्रिकल्चरचं असलेलं जे सेक्टर आहे त्या ॲग्रिकल्चर सेक्टर डिक्लाइन होत चाललं आहे का बूम होत चाललंय, कोणतं सेक्टर आपल्याकडे बूम होत झालंय आणि कोणत्या सेक्टरने जास्त कॉन्ट्रीब्युटिव्ह पार्ट पोझिशन्स तिथं ॲव्हिल केलेली आहे विदिन द GDP मध्ये, ते तिथं क्वेश्चन विचारलेले आहे. आर्थिक सुधारण्यावर संदर्भामध्ये LPGचं ज्यावेळेस आपण घेतो तर त्याचं असलेलं प्रोज अँड कॉन्स पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आर्थिक सुधारणा म्हणजे नेमकं काय केलं आपण, मग टॅक्सेशन रिफॉर्म केला आहे का स्ट्रक्चरल रिफॉर्म केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला तो संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बजेट आणि सर्वे मधल्या काही महत्वाच्या गोष्टी असेल तर त्या तिथं त्या प्रकारे तिथं कंप्लीट करायला
पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपण ज्यावेळेस म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला अभ्यास असा करायचा आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तिथं श्युरिटी भेटेल. बजेट मधल्या काही कॉन्सेप्ट, आता मागच्या असलेल्या एक्झाम मध्ये बजेटवर 2 क्वेश्चन विचारले होते, मग तुमचा संदर्भ तिथं स्विच झाला पाहिजे की बजेटमध्ये काय प्रोव्हिजन्स होत्या, बजेटमधल्या काय प्रोव्हिजन्सवर कशा प्रकारे क्वेश्चन विचारला आणि तो कसा आहे. त्याच्यानंतर आहे योजना. योजना कोणता? शासकीय योजना. काय आहे? शासकीय योजना. पंचवार्षिक योजना नाही, शासकीय योजना. मग शासकीय योजना कशा आहे, कोणत्या आहे, हे तिथं बघणं गरजेचं आहे. देसले सरांचं जो पार्ट 2 पुस्तक आहे त्याच्यातून मी मोजक्या योजना आपण डिस्कस करणार आहे. म्हणजे एकंदरीत तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, कोणत्या स्वरूपात असला पाहिजे, त्याचा मी एक आराखडा तयार करून ठेवलेला आहे. मग त्या योजनेच्या आधारे तुम्हाला तिथं मी एक्झिक्यूट करून देणार आहे की ह्या योजना वारंवार विचारल्या आहे. जसं की त्या प्रकारचं असलेलं रफ्तार योजना विचारलेली आहे, कृषी कल्याण विकास योजना विचारलेली आहे. त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी कंटिन्युअसली ॲग्रिकल्चरच्या ओरिएंटेशन क्वेश्चन विचारलेले आहे. मग आपल्याला तिथं ते संदर्भ घेता यावेळेस शासकीय योजना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग हे 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला एक्झिक्यूट करणं आहे गरजेचं आहे. आलं लक्षात? आता त्या प्रकारचं असलेलं 3 दिवस परत ते रिव्हिजन थ्रू PYQs. तुम्ही विचार करा, 20 दिवसामध्ये अर्थव्यवस्था होतं का? होतं. याचे पण 20-21 टॉपिक्स आहे प्रिलिम्सला. जास्त आहे का? नाही. मी तर म्हणतो हे जर तुम्ही टॉपिक्स आत्ता परफेक्ट केले ना मित्रांनो, एवढी गॅरंटी देतो की तुमची मेन्स पण याच्यामध्ये कव्हर होऊ शकते. एवढी गॅरंटी. मेन्सला तर मी वेगळं त्या प्रकारचं दिलंच. त्या प्रकारे 24 सप्टेंबरला काही आपली मेन्स आहे तर त्याच्या वेळेस मी प्लॅन देणार आहे. प्लॅन द्यायला माझा काही प्रॉब्लेम नाही, पण तुमचं एक्झिक्युशन पाहिजे, तुम्ही कनेक्ट झाले पाहिजे मला. मग त्या अनुषंगाने माझा हा प्रांजळ मत असेल की मला फक्त फोकस करायचे की आपला रिझल्ट का बरं नाही येत. आलं लक्षात? मग त्या ओरिएंटेशनने आपण तिथं करणार आहोत. 3 दिवसाचा रिव्हिजन थ्रू PYQs करू आणि त्याच्यामध्ये तुमचं डेली सेशन 4 ते 5 तासाचा लाईव्ह सेशन असेल आणि ते ॲपवर असणार आहे. मग त्यामुळं ॲपवर घेत्यामुळं सगळ्यांनी ॲप डाउनलोड करून घ्या आणि सोबतच त्या प्रकारे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे एक्झिक्यूट करायच्या. ठीक आहे? मग आलं लक्षात? मग परत 3 दिवस काय करायचे? रिव्हिजन थ्रू PYQs करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवं वर्ष चालू आहे. नवं वर्षामध्ये माझ्याकडनं काय तुम्हाला चांगलं सर्व्हिस देता येऊ शकते का? तर येस, माझी इच्छा आहे की सर्व्हिस तुम्हाला चांगली दिली पाहिजे. परंतु आपल्याकडचे असलेल्या ग्रामीण भागातून आमचे जे काही मित्र आहे ते बिलॉंग करता, मग अशा वेळेस त्यांना एक्सपर्ट, मी म्हणतो शब्द की एक्सपर्ट, चांगल्या पद्धतीचं काहीतरी नॉलेज दिलं गेलं पाहिजे. आणि कदाचित तुम्हाला एक अंदाज आला असेल, तुम्ही युट्यूबवरच्या असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस PYQ जेव्हा बघता तर त्यावेळेस तुम्हाला एक अंदाज आला असेल की आपण जे देतो ते क्वालिटीचं देतो, एक्झाम ओरिएंटेशन देतो, फापट पसारा नाही देत. मग अशा वेळेस एक्झाम ओरिएंटेशन 2 आपण सब्जेक्ट्स लॉन्च करतोय, एक पॉलिटी, इकॉनॉमिक्स. हे फक्त मात्र @799 मध्ये आपण तिथं देतोय. म्हणजे पॉलिटीचा कोर्स 799 मध्ये हा वेगळा आणि इकॉनॉमिक्सचा कोर्स वेगळा हा 799 मध्ये. दोन्ही 799 मध्ये नाही, हे थोडं कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. 799 मध्ये पॉलिटी आणि 799 मध्ये इकॉनॉमिक्स. मी पैसे घेतोय, मान्य करतोय, मी रोखोक बोलणारा माणूस आहे, परंतु क्वालिटी मॅटर्स. याच्यामध्ये हायगाई असणार नाहीये. तुम्ही चेक करू शकता, जा तिथं युट्यूबवर बघा, आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो एक तुम्हाला अंदाज तिथं नक्की येणार आहे. आलं लक्षात? मग ही साध्यपुरती बॅच असणार आहे पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सची. 799 रुपयाला पॉलिटी आणि 799 रुपयाला इकॉनॉमिक्स आहे. आलं लक्षात? चला पुढे बघूया. पुढचा आहे 16 फेब्रुवारी ते 9 मार्च. आपल्याला पुढचा विषय घ्यायचा इतिहास. आता इतिहासामध्ये मी थोडं कॅटेगरायझेशन्स केलेले, नीट लक्ष ठेवायचं. इतिहासामध्ये कॅटेगरायझेशन्स केलेले. मग अशा संदर्भामध्ये 16 फेब्रुवारी ते त्या प्रकारचा 25 फेब्रुवारी म्हणजे हे 2 सेक्शन आणि हे 2 सेक्शन हे डिवाइड केले. सर इतिहासामध्ये 2 सेक्शन असतात, तुम्हाला माहित नाही का? हो, मला माहिती आहे. मग भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास हे 2 सेक्शन आहे, हे मला माहिती आहे. म्हणून मी याला डिवाइड तसंच केलेलं आहे. डिवाइड असं केलंय की 16 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत मला काय वाचायचंय? तर भारताचा इतिहास. सर भारताचा इतिहास एवढ्या कमी दिवसामध्ये होईल का? होतो. कसा? दाखवतो. त्याच्यावरही माझ्याकडे त्या प्रकारचं असलेलं काय आहे, एकदम परफेक्टली प्लॅन तयार केलेला आहे. मग 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी ह्या पहिल्या सेगमेंटमध्ये मला काय वाचायचं आहे? तर 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत मला ब्रिटिशकालीन कायदे, गव्हर्नर जनरल, 1857 उठाव, शिक्षण पद्धती, वृत्तपत्र, सुधारणा चळवळी, काँग्रेस कालखंड आणि बंगालची फाळणी हे टॉपिक्स वाचायचे. का? कारण की भारताच्या इतिहासावर अशा प्रकारचे याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे. मग हे जर टॉपिक्स वारंवार जर चर्चेमध्ये येत असेल, एक्झामला येत असेल, वाय शुड आय हॅव टू बी लिव्ह इट? मला वाचणं भागच आहे.
मग 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत बऱ्यापैकी मुलांचा ऑलरेडी इतिहास वाचन झालेलं आहे. मग आता याला आकार कसा द्यायचा, तर परत आकार देण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, PYQ. मित्रांनो, तुम्हाला PYQचा आधार खूप घ्यावा लागणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो तर त्यावेळेस ते कंप्लीट करावं लागणार आहे. आलं लक्षात? मग अशा स्वरूपामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं एक्झिक्यूट करणार आहे. पुढे आहे 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी. काय? 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी. मग 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी मध्ये मला काय, तर गदर, होमरूल चळवळ याचे PYQ काढायचे, लगेच बघून घ्यायचं. त्याच्यानंतर सत्याग्रह, असहकार, खिलाफत चळवळ, सविनय कायदेभंग, सायमन कमिशन, नेहरू अहवाल, त्याच्यानंतर आंदोलन, क्रांतिकारी चळवळ, आदिवासी शेतकरी कामगार यांच्या चळवळी. बघा, म्हणजे तुमचं 1 2 3 4 5 5 दिवसामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 8 चॅप्टर होत नाही का? 5 दिवसामध्ये 8 चॅप्टर नाही होणार का? आरामशीर होता. फक्त तुम्हाला तेवढंच करायचं आहे जेवढ्या गोष्टी आपल्याला एक्झिक्यूट करता येऊ शकता. आलं लक्षात? त्यामुळे हे सगळं आपल्याला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. कधी? 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला ते करणं आहे. मग सर पुढचं कोणतं? मग मी तुम्हाला सांगितले 2 सेगमेंट आहे. एक आहे इथपर्यंत, हा भारताचा इतिहास, आणि इथून पुढं महाराष्ट्राचा इतिहास. मग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय, तर 26 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय वाचायचं, तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत 1857 पूर्वीचे व नंतरचे उठाव कुठं झाले, काय झालं, कसं आहे, कशा प्रकारचं आहे, कोण भाग घेत होतं, काय आहे, त्या व्यक्तीचं नाव काय आहे, कारणे कोणती कोणती, द ऑल इच अँड एव्हरीथिंग यू हॅव टू बी जस्ट नो दॅट. त्याच्यानंतर आहे काँग्रेस पूर्व राजकीय संघटना. कंटिन्युअसली क्वेश्चन विचारला जाता की प्री काँग्रेस आपल्याकडे काही होतं का, जसं की 1885 ला आपल्याकडं INC इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली, पण बिफोर दॅट आपल्याकडे काय होती, मग पुन्हा सार्वजनिक सभा आहे किंवा विविध प्रकारच्या सभा होत्या, बॉम्बे असोसिएशन होते. मग याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे, मग तुम्हाला ते संबंध घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे असहकार चळवळ महाराष्ट्राच्या स्पेसिफिकली. मग महाराष्ट्राच्या स्पेसिफिकली तुम्हाला सांगितलं 11वीचं असलेलं बुक हातात घ्या, त्याच्या पलीकडे घेऊ नका. महाराष्ट्राचा स्पेसिफिक असहकार चळवळीमध्ये महाराष्ट्राने काय कॉन्ट्रीब्युशन दिलंय, महाराष्ट्रामधून कशा प्रकारे तिथं नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट तयार झालेली आहे, कोण हु वॉज द लीडर ऑफ दॅट नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट. मग अशा वेळेस तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या स्पेसिफिकली. त्याच्यानंतर आहे सिव्हिल डिसओबिडियन्स, सविनय कायदेभंग चळवळ महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे क्रांतिकारी चळवळ परत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. उमाजी नाईक वगैरे तुम्हाला विचारल्या जाता, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त परफेक्ट माहिती. मग अशा वेळेस 1 2 3 4 1 2 2 4 5 चॅप्टर 5 दिवसात कंप्लीट एकदम परफेक्टली होता येतं, तुमचं असलेलं कोणताही एकही पॉइंट स्किप न करता. त्याच्यानंतर आहे महत्वाचं 2 मार्च ते 6 मार्च पर्यंत. 2 मार्च ते 6 मार्च सामाजिक धार्मिक सुधारणा, कामगार चळवळी, दलित व ब्राह्मणेतर चळवळी याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे. त्याच्यानंतर आहे आदिवासी व शेतकरी चळवळ महाराष्ट्र स्पेसिफिक बघतो बरं लेकरांनो आपण, कशा महाराष्ट्र स्पेसिफिक. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातील समाज सुधारक, समाज सुधारकावर जास्त क्वेश्चन विचारला होता, तर त्या प्रकारे लगेच 11वीचं असलेलं बुक परफेक्ट बुक आहे. समाधान महाजन सरांचं परफेक्टली बुक आहे. यू कॅन रीड थरोली, यू कॅन मेक द नोट्स ऑफ दॅट, आणि त्या प्रकारे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग आत्माराम पांडुरंग तरखडकर कोण होते, त्यांनी प्रार्थना समाज का स्थापन केली, या सगळ्या गोष्टीची उत्तरं तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे. मग अशा वेळेस महाराष्ट्राच्या स्पेसिफिकली काय आहे, कसं आहे, हे तुम्हाला सगळं तिथं माहिती असणार आहे. इथं फक्त आता 2 मार्च ते 6 मार्च पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. बघा, म्हणजे अवघड काहीच नाहीये. भारताचा इतिहास आणि त्या प्रकारचा स्टेटचा इतिहास हा दोन्हीही परफेक्टली आपण कव्हर करू शकतो. आलं लक्षात? बघा, मग त्या प्रकारचं असलेलं जर तुम्ही बघायला गेलं तर काय दिसणार इथं, 16 फेब्रुवारी ते 9 मार्च आहे. मग 6 मार्च पर्यंत रीडिंग, आणि 7 8 9 ला काय करायचंय, परत रिव्हिजन थ्रू PYQs. इथं मी तुमच्या सोबत पण असणार आहे, इथं पण मी असणार आहे. फक्त एवढं असेल, इतिहासाच्या बाबतीमध्ये कोणत्या गोष्टी वाचायच्या, कोणत्या नाही वाचायच्या, तिथं क्वेश्चनला कसं अनालिसिस करायचं, कोणत्या प्रकारे अनालिसिस करायचं, हे मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगायचा प्रयत्न करणार आहे. मी इतिहासामध्ये मास्टर आहे मी असं म्हणू शकत नाही, आणि इट इज नॉट अ माय कप ऑफ टी. ऑनेस्टली हा माझा सब्जेक्ट नाहीये, तरीही एक आपण अंदाज बिंग अ स्टुडंट म्हणून, आयोगाचा स्टुडंट म्हणून आपण त्याला जस्टिस देऊ शकतो, बघू शकतो कसं आहे. मी परफेक्ट नाहीये अजून सांगतोय, फक्त माझं प्रांजळ मत असेल की आपल्याला याच्यामध्ये रिफायनरी आणायचं आहे, की कशा पद्धतीने मला इथं परफेक्टली मिळवता येईल. येतं लक्षात? इथं आपण चर्चा करू शकतो.
त्याच्यानंतर आहे 10 मार्च ते 1 एप्रिल भूगोल घ्यायचा आपल्याला. भूगोलमध्ये आपल्याला 10 मार्च पासून सुरुवात करायची आहे आणि त्या प्रकारचं 19 मार्च. परत इथं काय आहे, इंडियन जिओग्राफी आहे. काय आहे, इंडियन जिओग्राफी. परत 20 मार्च ते 29 मार्च काय असणार आहे, महाराष्ट्राची जिओग्राफी. काय आहे, महाराष्ट्राची जिओग्राफी. मग इथं आपल्याला दीपस्तंभाचे पुस्तक, दीपस्तंभ प्रकाशनचे पुस्तक परफेक्टली आपल्याला तिथं हाताशी घेतलं तर सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला सापडतात. मग त्या प्रकारे इंडियन जिओग्राफीसाठी दीपस्तंभ घ्या, त्याच्यानंतर महाराष्ट्र जिओग्राफीसाठी दीपस्तंभ घ्या, मोर दॅन सफिशियंट असणार आहे. मग आपल्याला 10 मार्च ते 19 मार्च भारताचा भूगोल करायचा आहे. मग कसं करायचं, 10 मार्च ते 14 मार्च ह्या 5 दिवसामध्ये भारताचा विस्तार, आकार, क्षेत्रफळ, भारताचे प्राकृतिक विभाग, भूशास्त्र, भारतीय बेटे विचारल्या जाता कंटिन्युअसली, वनसंपदा, हवामान आणि पर्जन्य. म्हणजे आपल्याला 10 मार्च ते 14 मार्च हे टॉपिक्स कव्हर करणं म्हणजे आहे कव्हर करणं आहे. याच्यामध्ये कोणताही इफ बट लावता कामा नाही, किंवा याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करायची असेल तर तुम्ही ऍड करू शकता. जर तुमचा एरिया ऑफ परफेक्शन असेल ऑलरेडी झालेला तर तुम्ही तो स्किप करा. जर तुम्हाला वनसंपदा परफेक्टली माहिती असेल तर त्याला स्किप करा आणि त्याच्याऐवजी दुसरा कोणता घ्या. पण अशा प्रकारे 5-5 दिवसाचा स्लॉट आपल्याला तो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे 15 मार्च ते 19 मार्च. मग याच्यामध्ये मृदा, भारताची जिओग्राफीच्या संदर्भात मृदा, कृषी, खनिज संपत्ती, ऊर्जा साधने, उद्योगधंदे, लोकसंख्या टॉपिकवर क्वेश्चन विचारल्या जातात. स्थलांतर आणि नदी प्रणाली हे महत्वाचे टॉपिक्स आहे. 1 2 3 4 5 6 7 8 8 टॉपिक्स 5 दिवसात परफेक्टली कव्हर होतात विथ PYQs. कारण की फक्त दिवसातले 8 तास अभ्यास करायचा आपल्याला. 5 ते 6 तास अभ्यास करा, 2 तास परत रिव्हिजन द्या. कशाही प्रकारे करा, 6-7 तास तुमचा अभ्यास व्यवस्थित झालेला दिसून येणार आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राचा भूगोल 20 मार्च पासून ते 29 मार्च पर्यंत. 20 मार्च पासून ते 19 मार्च पर्यंत. मग 20 मार्च ते पहिले 24 मार्च काय असणार आहे, तर महाराष्ट्राचा स्थान, विस्तार व आकार, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली, हवामान, पर्जन्य, वारे, मान्सून आणि वने असणार आहे. आणि त्याच्यानंतर 25 मार्च ते 29 मार्च खनिज संपत्ती महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मग विचारलं जातं बॉक्साईटचे सर्वात साठे कुठं वगैरे 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 काय जे असेल ते. त्याच्यानंतर लोकसंख्या, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये पॉप्युलेशन कुठं जास्त आहे, डेन्सिटी कुठं आहे, कसं आहे, मायग्रेशन किती लेवलचं झालं आहे त्या प्रकारे, स्थलांतर, मृदा व जलसिंचन, वाहतूक, पर्यटन स्थळे आणि आर्थिक भूगोल. अशा पद्धतीने तुम्हाला जर दीपस्तंभाचं महाराष्ट्र स्पेसिफिक बुक वाचलं तर तुम्हाला काहीही वाचायची गरज पडणार नाही. अशा प्रकारे तुम्ही 29 मार्च पर्यंत करू शकता. परत उरलेले 3 दिवस आपल्याला रिव्हिजन करायची आहे PYQ. आलं मित्रांनो, मग अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी आपण करणार आहे. जर तुम्हाला हे सेशन आवडत असेल मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की फ्रुटफुल आहे तर प्लीज एक लाईक तो बनता यार. एक लाईक करा, कमेंट करा आणि त्या पद्धतीने प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. का माहिती का, अवघे धरू सुपंत ज्याला आपण म्हणतो, आपलं जसं कल्याण होईल तर बाकीचाही कल्याण करा, आपलंही ऑटोमॅटिकली त्याच्यामागचं असलेलं कल्याण होऊन जाणार आहे. त्यामुळे हे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून काय होईल, प्लोरिफाईड होईल. प्रॉपरली जे विद्यार्थी अभ्यास करतील ना तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघतो. जे असे विद्यार्थी असतात 5-10 मिनिटं बघायचं, रीलची सवय लागली आपल्याला, 30 मिनिटात मला 1 मिनिटात कोणी सांगतं का, 30 सेकंदात कोणी सांगतं का, अरे ही एक्झाम पेशन्सची एक्झाम आहे. याच्यामध्ये तुम्ही रील्सवर अभ्यास करू शकत नाही, रील्सवर सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. त्याला डिटेल माहिती असायला पाहिजे आणि डिटेल माहितीसाठी व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. 2 एप्रिल ते 24 एप्रिल सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे काय आहे, गणित व बुद्धिमापन चाचणी ज्याला आपण म्हणतो, त्याचंही मी इथं काय केलेलं आहे, त्या पद्धतीचा असलेला आलेख काढलेला आहे. 2 एप्रिल ते 21 एप्रिल पर्यंत कसं डिवाइड करायचं. तर आता लक्षात घ्या, कोणी म्हणाल की सर मॅथला डेली प्रॅक्टिस केली पाहिजे, करा, काही प्रॉब्लेम नाही, उलट करायला पाहिजे, मी तर ह्या मताचा आहे. परंतु जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटतोय की नाही माझे जे जीएसचे जो आहे कंटेंट आहे तो माझा खूप स्ट्रॉंग आहे, मला त्याला अजून थोडं एज द्यायचं आहे किंवा त्याला मला अजून परफेक्ट करायचं आहे, तर तुम्ही हे करा. किंवा सायमल्टेनियसली तुम्ही डेली 2-2 तास जरी तुमच्या मॅथला दिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. परंतु जर कोणी एखादा विद्यार्थी असेल सर मला अगदी मोजक्यात मध्ये पाहिजे आणि मला फक्त शेवटच्या महिन्यामध्ये मला लक्षात राहायला पाहिजे, मग याच्यासाठी मला काहीतरी सांगा. मग अशा वेळेस आपण त्या पद्धतीने 2 एप्रिल पासून स्टार्ट करू शकतो आणि त्या प्रकारचं असलेलं 2 ते 6 एप्रिल संख्या मालिका, अक्षर मालिका, समीकरणे हे जे चॅप्टर्स आहे एवढे 3 चॅप्टर करायचे. डेली करा, कसंही करा, काही प्रॉब्लेम नाहीये. मग फक्त आणि फक्त डोक्यामध्ये काय असायला पाहिजे, रप 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 त्या प्रकारचे असलेले जे काही क्वेश्चन्स असेल ते क्वेश्चन, आयोगाचे क्वेश्चन जास्त सॉल्व्ह करायचे. आयोगाने क्वेश्चन कशा प्रकारे विचारलं जातं ते बघा. कारण की तुम्हाला सांगतो
एक करंट अफेअर्स आणि एक मॅथ अशा गोष्टी आहे की ते दरवर्षी चेंज होणार आहे. लक्ष ठेवा, तुमचे बाकीचे जीएस कितीही करा, तुम्ही कितीही करा, म्हणजे त्या प्रकारे हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, ते दरवर्षी रिपीट होणार आहे, दरवर्षी नवीन काहीतरी स्वरूप येणार आहे. पण दरवर्षी नवीन म्हणजे जुन्या स्वरूपामध्ये टाकल्या जातील. पण गणित आणि तुमचं असलेलं विज्ञान चालू घडामोडी हे दोन सब्जेक्ट आहेत, ते नवीन म्हणजे नवीनच असतात, प्युअर नवीन असतात. याच्या पहिले तुम्ही कधी संदर्भ घेतला नाही, पण कॉन्सेप्ट तर त्याच असतात. मग संख्या मालिकेवर क्वेश्चन असतो, अक्षर मालिकावर क्वेश्चन असतो, समीकरणावर क्वेश्चन असतो. मग हे 3 चॅप्टर्स तुम्हाला 2 एप्रिल ते 6 एप्रिल पर्यंत एक्झिक्यूट करायचे. 7 एप्रिल ते 11 एप्रिल मध्ये सम विषम संख्या, कोडिंग डिकोडिंग आणि सरासरी याच्यावर तुम्हाला त्या प्रकारचे हे चॅप्टर्स कंप्लीट करायचे आहे 7 एप्रिल ते 11 एप्रिल. त्याच्यानंतर आहे 12 एप्रिल ते 16 एप्रिल, त्याच्यामध्ये क्षेत्रफळ असेल, लॉजिक बेस्ड क्वेश्चन काही असेल, काही आकृत्या असेल, तर त्याचे असलेले जे काही संदर्भ आहे ते घेऊ शकता. सचिन ढवळे सरांनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तिथे घेतलेल्या आहे, तुम्ही तेही तिथं कव्हर करू शकतात. मग अशा स्वरूपामध्ये 3 आपल्याला तिथं दिसून येते की 3 चॅप्टर्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 17 एप्रिल ते 21 एप्रिल अंतर, काम, काळ, खरे खोटे, वयवारी, बोट स्ट्रीम वगैरे काय जे असेल ते तुमचं असलेलं संदर्भामध्ये बोट स्ट्रीमचे असलेले क्वेश्चन असतील, किंवा तुमचं असलेलं टाकी किंवा पाणी जे भरल्या जातं वगैरे वगैरे, ते आपल्याला काही जास्त माहित नाही त्याच्यातलं, टू बी फ्रँकली. मग याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. मी एक अंदाज काढलेला आहे की अशा अशा क्वेश्चन्स विचारले जातात. मग अंतर, काम, काळ, वेळ जो वेळ आहे त्याच्यावर क्वेश्चन आहे. मग हे तुम्ही 3 दिवस त्याला काय करू शकता, अलोकेट करू शकता. परत 3 दिवस रिव्हिजन थ्रू पीवायक्यू. पीवायक्यू काढायचे, त्याचे मस्त पेपरमध्ये सॉल्व्ह करायचे, जागे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा, रिव्हिजन करत राहायची की कशा प्रकारे मी इथं एखादा फॉर्म्युला यूज करू शकतो, इथं काही शॉर्टकट्स मी स्वतः तयार केले आहे का, हे तिथं बघत राहायचं. आलं लक्षात. आता लास्टला सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पोर्शन आहे, तो म्हणजे सामान्य विज्ञान. फार महत्वाचा आहे तो मुद्दा. मी शेवटीला का ठेवला माहिती का मित्रांनो, शेवट म्हणजे सेकंड लास्टला, कारण की विज्ञान हा घटक कितीही वाचला तरी तो रिवाइज करता वेळेस आपल्याला थोडासा ताण पडतो. मग अशा स्वरूपामध्ये ताण पडू नये याच्यासाठी मी याला सेकंड लास्ट मध्ये घेतलाय. लास्टला चालू घडामोडी आहे, कारण की चालू घडामोडी भले की त्या प्रकारे आपण वाचतो, डेली वाचतो, पण ती लक्षात राहते का नाही. मग एक्झामच्या 10-15 दिवस जर कंटिन्यू चालू घडामोडी रिव्हिजन करत गेलो तर तुम्हाला ते लक्षात राहू शकतं. त्याच आधारावर सामान्य विज्ञान देखील मी सेकंड लास्ट पोझिशनवर घेतलं आहे. ते म्हणजे कधी, तर 25 एप्रिल ते 17 मे पर्यंत करायचंय. 25 एप्रिल ते 17 मे. मग 25 एप्रिलला स्टार्ट करायचंय आणि त्या प्रकारचं 14 मे पर्यंत रीडिंग, 3 दिवस रिव्हिजन. मग आपल्याला कसं करायचंय, तर 25 एप्रिल ते 29 एप्रिल, परत एकदा सांगतोय, 25 एप्रिल ते 29 एप्रिल मध्ये आपल्याला त्या प्रकारचं बायोलॉजीला आपल्याला 2 डिव्हिजन करायचंय. मानवी रक्तभिसरण संस्था याच्यावर क्वेश्चन आहे, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्थेवर क्वेश्चन आहे, प्रजनन संस्थेवर क्वेश्चन आहे, मानवातील काही ग्रंथी आहे, पोषणमान आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं रीड करायच्या आहे. त्याच्यानंतर 30 एप्रिल ते 4 मे, काय 30 एप्रिल ते 4 मे ह्या संदर्भामध्ये आपल्याला वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण, अस्थि संस्था, पचन संस्था, ऊती, रोग, जैव तंत्रज्ञान आणि पेशी, म्हणजे एका प्रकारे आपण असं म्हणायला हरकत नाहीये की आपल्याला हे 2 सेगमेंट आहे, हे 2 सेगमेंट आपल्याला कशाला द्यायचे आहे, बायोला द्यायचे आहे. का बायोला द्यायचे, बायोवर जास्त क्वेश्चन विचारल्या जाता म्हणून. कंबाईनच्या एक्झामला बायोवर क्वेश्चन विचारल्या जातात. मग अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं माहिती असणं गरजेचं आहे. वनस्पतीचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण कोणी केलं आहे, मग त्या प्रकारचं असलेल्या पेशींचा शोध कोणी लावला, ह्या प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग विटेकर कोण होते, काय केलेलं आहे, त्यांनी कशा प्रकारचं वर्गीकरण केले, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कदाचित माहिती असेल सायन्स बद्दल. मग अशा वेळेस तुम्हाला हे वाचणं काय आहे, गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं असलेलं आपण 5 मे, 6 मे, 7 मे, 8 मे, 9 मे याच्यामध्ये काय करू, द्रव्य व द्रव्याचे प्रकार, अणुची संरचना, आवर्त सारणी, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, खनिज व धातुके, कार्बनचे जग, आम्ल आम्लारी आणि रासायनिक अभिक्रिया, अशा प्रकारचे असलेले 5 मे पासून ते 9 मे पर्यंत आपल्याला केमिस्ट्रीचा हा पोर्शन आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. बायो नंतर जर क्वेश्चन जास्त विचारला जाता तर तुमच्या केमिस्ट्रीवर क्वेश्चन विचारता. मग केमिस्ट्री तिथं आपल्याला नियर टू बी 5 ते 9 ह्या दिवसामध्ये कंप्लीट करणं आहे. मग द्रव्याचे प्रकार ह्या संदर्भामध्ये पीवायक्यू काढायचे. मग 2-2 टॉपिक घ्या ना, तुम्हाला त्या ज्या पद्धतीने जमतं तसं. मग ह्या 2-2 टॉपिक्स असलेलं काय काढायचं, पीवायक्यू काढत राहायचे आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर आहे 10 मे ते 14 मे, 10 मे ते 14 मे. मग इथं फिजिक्समध्ये ध्वनी आहे, प्रकाश आहे, चुंबकत्व आहे, मोजमापन, कार्य, ऊर्जा, शक्ती, त्याच्यानंतर गती, बल, चाल,
त्याच्यानंतर विद्युतधारा, गुरुत्वाकर्षण बल आणि किरणोत्सार याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जातात. मग फिजिक्समध्ये तुम्हाला हे बारकाईने तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे कधीपासून संपवणं आहे? 10 मे ते 14 मे पर्यंत संपवणं आहे. मग उरले परत आपल्याकडे किती दिवस? 3 दिवस उरले. मग 3 दिवस मध्ये परत काय करायचंय? रिव्हिजन थ्रू PYQ. बघा, म्हणजे तुम्हाला 20 दिवसामध्ये परफेक्ट टॉपिक संपतोय, सब्जेक्ट संपतोय आणि अलॉंग विथ दॅट तुम्ही त्याच्या कशाची रिव्हिजन करताय? तर PYQच्या माध्यमातून रिव्हिजन करताना आपल्याला दिसतंय. येते लक्षात? मग PYQच्या माध्यमातून रिव्हिजन होणं फार महत्वाचं असतं. मग अशा वेळेस आपण रिव्हिजन त्या पद्धतीने घेऊ आणि कशा कशा पद्धतीने करता येईल हे सगळं आपल्याला तिथं बघता येईल. आता राहिला शेवटचा घटक, तो म्हणजे 17 मे ते 13 जून. काय आहे? 17 मे ते 13 जून करंट अफेअर्स, टोटली करंट अफेअर्स असणार आहे. आता एक लक्षात घ्यायचं, करंट अफेअर्स वाचता वेळेस आपण मी त्या प्रकारचा सेगमेंट चालू करतोय. याच्या अंतर्गत मी दर महिन्याचं, जसे की जानेवारी महिना आहे, काय आहे? जानेवारी महिना. जानेवारी महिना 2023 मी काय करणार आहे? जानेवारी महिन्याचं असलेलं जी परिक्रमा मॅगझिन आहे, त्या परिक्रमा मॅगझिन वर मी काय केलेलं आहे? क्वेश्चन काढलेले आहे. मग ते क्वेश्चन कोणते कोणते? राजकीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्याच्यानंतर त्या प्रकारचे असलेले क्रीडा घडामोडी असेल किंवा पुरस्कार असेल, अशा सगळ्या गोष्टीवर मी काय केलेले? क्वेश्चन अँड आन्सरच्या स्वरूपामध्ये, काय? क्वेश्चन अँड आन्सरच्या स्वरूपामध्ये मी सेशन घेणार आहे. मग त्याच्यामध्ये माझा हा असणार आहे की आपल्या त्या 1-1.5 तासाच्या सेशन मध्ये जानेवारी महिन्यामध्ये जे पण काही करंट अफेअर्स झाले आहे ते करंट अफेअर्स तुमचे परफेक्टली झाले पाहिजे क्वेश्चन आन्सरच्या बाबतीमध्ये, एकही पॉइंट न सोडता एकदम परफेक्टली ईच अँड एव्हरी पानावरचा आपण क्वेश्चन घेणार आहे. याच्याने काय होईल की तुमच्या असलेल्या संदर्भामध्ये जानेवारी महिन्याचं जर तुमचं कंप्लीट होत असेल तर लगेच एक व्हिडिओमध्ये हा कंप्लीट, 2 व्हिडिओमध्ये त्या प्रकारचा फेब्रुवारी, सेकंड व्हिडिओमध्ये 2 फेब्रुवारी, मग 2 फेब्रुवारीचे परिक्रमा काढायची, लगेच त्याच्यावर क्वेश्चन आन्सर हे तयार करून ठेवलेले आहे. मग हे मी का करतोय? कारण की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आतापर्यंत जर तुमची एक्झाम असेल तर त्या प्रकारे तुमच्या असलेल्या पुढच्या एक्झाम मध्ये कोणत्याही प्रकारे कसाही क्वेश्चन येऊ द्या परिक्रमावर करंट अफेअर्सचा, तो तुम्हाला डील झालाच पाहिजे. आणि ते मी आता सुरू करणार आहे लवकरच. त्याला थोडासा वेळ लागतो, माझा बिझी शेड्यूल आहे मित्रांनो, कारण की मला दिल्लीच्याही इन्स्टिट्यूटमध्ये त्या प्रकारचं असलेलं क्लासेस घ्यावं लागतात. महाराष्ट्रामध्ये पण भरपूर क्लासेस मध्ये मी असोसिएट आहे. माझा इंडिव्हिज्युअलला मला थोडासा वेळ द्यायला कमी पडतोय, ही माझी चुकी आहे, तुमची नाही. इट्स माय कन्सर्न. मग त्यामुळे मी ते पद्धतीने करणार आहे. मग अशा प्रकारे मी जानेवारी 2023 ते मे जून पर्यंत जेवढं होईल तेवढं मी सगळं करंट अफेअर्स क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपामध्ये करून ठेवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं प्रॉपरली हातात दिल्या जाणार आहे. परिक्रमाच घ्यायची आहे, परिक्रमेतून बऱ्यापैकी क्वेश्चन्स होतात आहे आणि ते मी तुमचं करून घेणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने तुम्ही 17 मे ते 15 जून पर्यंत, 13 जून पर्यंत करंट अफेअर्स वाचायचंय. बस एवढं करा मित्रांनो. 20-20 दिवसाचा स्लॉट, 3 दिवसाचं रिव्हिजन, 20 दिवस अभ्यास, 3 दिवस रिव्हिजन, 20 दिवस अभ्यास, 3 दिवस रिव्हिजन, सगळे टॉपिक्स कव्हर होता मित्रांनो. काही राहत नाही, काही राहत नाही. आणि याच्यानंतर जर काही राहत असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याला त्याच्या कुठंतरी ऍडजस्ट करून देतो. हे विचारू नका सर हे घेतलं नाही तुम्ही, ते नका म्हणू यार. हे म्हणा की सर हे आपण कुठे ऍडजस्ट करतो, असा शब्द वापरा, जेणेकरून काय होतं की आमच्या सारख्यांना मग तुमच्यासोबत शेअर करा वाटतं. नाही तर काही सर हे राहिलं, आम्हाला विकत नाही घेतले तुम्ही, हे आम्ही स्वतःहून सर्व्हिस देतोय तुम्हाला. का? कारण की त्या पद्धतीच्या स्वरूपामध्ये हे करा, मग आपण कुठेतरी ऍडजस्ट करू शकतो त्याला. आलं लक्षात मित्रांनो? त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग भेटूया पुढच्या असलेल्या लेक्चर सिरीज मध्ये काहीतरी नवीन घेऊन आणि विशेषतः परिक्रमाच्या संदर्भामध्ये काहीतरी करता यावेस. आलं लक्षात? भेटतो मग, तोपर्यंत कीप स्टडिंग, बी हॅपी, बाय बाय, थँक्यू.